नमस्कार मंडळी, मी सूरज जोशी देवरुखचा यूट्यूबर या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, ज्या प्रकारे व्हिडिओची सुरुवात झाली आहे त्यावरून आपल्याला नक्कीच समजले असेल की आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय। तर मंडळी, आज आम्ही निघालोय कामानिमित्त कोल्हापूर। तर हा प्रवास कसा झाला, या प्रवासात आम्ही काय काय केले, कुठे कुठे गेलो, तर चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर मंडळी, वर्षा ऋतू हा सर्वांनाच हवासा वाटतो, कारण की तो सर्व दिशांना हिरवळ हिरवळ करून टाकतो। तर फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलो। आमचं काम करायचं होतं ते केलं आणि गाडीचे टायर देखील बदलायला झाले होते, तर हाताबरोबर तेही चेंज करून घेतलं। आता एवढं कोल्हापूरपर्यंत आलोच आहोत, तर इथून आत्मापूरला जाऊन श्री बाळूमामांचं दर्शन घेऊन जाऊ बोललो, म्हणून तिथून आम्ही मामांच्या दर्शनाला आत्मापूरला निघालो। तर इथे येऊन खूप भारी वाटत होतं, अत्यंत सुंदर क्षेत्र आहे। आम्ही गेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन लगेचच झालं। त्यानंतर सर्वांनाच जोराची लागली भूक आणि तिथून आम्ही रोड लगतच हॉटेल शाहू म्हणून होते, तिथं आम्ही जेवण केलं। आणि मग जेवणानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला। दर्शन घेऊन आम्ही लगेचच निघालो। तिथून असं यायला आम्हाला जवळजवळ तीन तास लागले। अजून पुढं 1-1.5 तासाचं रनिंग आहे अजून। आंबा घाट आता थोड्या वेळात चालू होईल आपला, आणि पाऊस पण जाम आलाय, बाहेर पाऊस दिसतोय। तर मंडळी, बरोबर वाजले 8 आणि आता आम्ही आलोय जवळजवळ आंबा घाटामध्ये। आता थोड्या वेळाने पोहोचू आम्ही। मार्केटला आलोय थोडं, सकाळी घराच्या बाहेर पडलो होतो आणि फायनली आता थोड्या वेळात 1-1.5 तासामध्ये आम्ही घरापर्यंत पोहोचू। हो, आपल्या घरच्या बाहेर काढला नाही। आर्यन झोपलाय, पुढं बबल्या सागर गाडी चालवतोय पुढं। हा इकडे बबली आहे आणि हा इकडे गाडी चालवतोय आणि हा जातो म्हणून याच्या पाठून येत आहे। त्यांना गाणी पण चांगली लागली। ऑपरेटर तिथं बबल्या वाजल्या आमचा। पुढे नाही, पाऊस पण जबरदस्त लागतोय बाहेर। कोल्हापूरला गेलो होतो तर इतका पाऊस नव्हता। इकडे आपल्या साईडला कोकण विभागात तर आपल्याला माहितीच आहे किती पाऊस असतो। बोलला होता, पण आपल्याकडे आता धुका आहे, त्यामुळे आपण काय करू शकत। आपल्याकडं पाऊस किती पडतोय बघा आंबा घाटात। थोड्या गाड्या पण दिसत नव्हत्या, आता थोडा कमी तरी आलाय, थोडा गाडी चालवायला दिसत नाही, त्याला रस्ता माहिती आहे म्हणून अंदाजे गाडी चालवतो। तसं तो मोठा ड्रायव्हर आहे इथला, अंदाज घेत जातोय ड्रायव्हर। काय ड्रायव्हर त्याला विचारतायत, दररोजचा ड्रायव्हर आहे ना। पण हा मस्तच करतोय ना। वायपर पण आम्हाला फार करायला लागलाय। जोरात ऐकलं। आर्यन, खिडकी उडून बघ पाऊस आहे काय। आर्यन झोपलाय, त्याचं वळण आहे। मला छत्री घेऊन उघडायला लागेल तिथे।
एवढी ताकद नाही आता. हा उलटीवाला माणूस आहे. याला असा झोपवलेला आहे. हा उलटीवाला माणूस आहे आमच्यातला. आणि हा पण एक उलटीवाला माणूस आहे. त्याला पुढे बसवलेला त्याच्यासाठी. पाऊस जामच आहे इकडं. आता आपल्या गाडीत लागलाय. हा आपण ते खाली आहे तो धबधबा. पाऊस पण तसा आहे, गाणं पण तसलंच आहे. पाऊस पाणी कसं का हात येत हे आम्ही इथं आलेलं आहे आता. अरे इथं फायनली आलो आम्ही साखरप्यामध्ये. पोहोचलो इथे. आता आलोय देवरुख मध्ये. इथून पुन्हा लेफ्ट निव्यामध्ये. हा स्ट्रेट हायवे रत्नागिरीला जातो. आणि हा टायमिंग लावून गाडी चालवतो. 13 टायमिंग ऑन टाइम आमची. फायनली बॅक. इथून कोणतरी जाता येते. सानेवरून लेफ्ट. कॅमेरा चालू कर. कोणतरी आहे. वाडीतले माणसं जातात. आणि आता आलोय आम्ही जोशेवाडी. फायनली आमच्या वाडीमध्ये. आणि हा पहिला वामन. चला दुसरा वामन. आता बाय बाय. आता पर्यावर किरव्या